ऑफिसमधील प्रेम भाग 5. न बोललेले शब्द. वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमानंतर ऑफिसमध्ये पुन्हा कामाचा वेग वाढला. कंपनीला एक मोठा प्रोजेक्ट मिळाला होता. त्याची संपूर्ण जबाबदारी आर्यवीर आणि त्यांच्या टीमवर होती. अन्वी ही त्या प्रोजेक्टचा महत्त्वाचा भाग होती. डेडलाईन जवळ असल्यामुळे सगळ्यांनाच काही दिवस उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबावं लागत होतं. एका संध्याकाळी घड्याळात रात्रीचे 9:30 वाजले होते. संपूर्ण ऑफिस जवळपास रिकामं झालं होतं. फक्त आर्यवीरच्या केबिनमध्ये आणि अन्वीच्या डेस्कवर दिवे सुरू होते. अन्वी अजूनही लॅपटॉपसमोर बसून रिपोर्ट तपासत होती. तेवढ्यात आर्यवीर तिच्या जवळ आले. बस आजसाठी पुरे. अन्वीने घड्याळाकडे पाहिलं. अरे, एवढा उशीर झाला? हो, आणि तू संध्याकाळपासून काही खाल्लंही नाहीस. कामामुळे लक्षच नव्हतं. आर्यवीर हसले. हे वाक्य तू खूप वेळा म्हणतेस आणि तुम्हीही मला प्रत्येक वेळी आठवण करून देता. दोघंही हसले. आर्यवीर कॅफेटेरियामधून 2 कप गरम कॉफी आणि काही सँडविच घेऊन आले. दोघं शांतपणे कॉफी पीत बसले. ऑफिसमध्ये आता पूर्ण शांतता होती. त्या शांततेतही एक सुंदर जवळीक होती. अन्वीने कॉफीचा घोट घेत विचारलं, सर, म्हणजे आर्यवीर? ते हसले. ऑफिसच्या बाहेर सर नको म्हणाली होतीस ना? ती लाजली. सवय आहे, हळूहळू बदलेल. काही वेळाने त्यांनी काम आवरलं. बाहेर पडताना आर्यवीर म्हणाले, चल वर टेरेसवर जाऊया. आत्ता? हो, इतका सुंदर वारा आहे, थोडा वेळ बसू. दोघं लिफ्टने टेरेसवर गेले. रात्रीचं शहर दिव्यांनी उजळून निघालं होतं. दूरवर गाड्यांच्या दिव्यांच्या रांगा दिसत होत्या. आकाशात असंख्य तारे चमकत होते. थंडगार वारा वाहत होता. दोघं कठड्याजवळ उभे राहिले. काही क्षण कोणीच काही बोललं नाही. अन्वीने शांतता मोडली. लहानपणी मी नेहमी ताऱ्यांकडे पाहायचे. का? आई म्हणायची, प्रत्येक ताऱ्यात एखाद्याचं स्वप्न चमकत असतं. आर्यवीर आकाशाकडे पाहत म्हणाले, मग तुझं स्वप्न कोणतं? अन्वी काही क्षण विचारात पडली. मोठं काही नाही. सांग. एक छोटंसं घर. हो, आई बाबा आनंदात असावेत. ती हलकसं हसली. आणि आणि तिने नजरा खाली केल्या. माझ्यावर मनापासून प्रेम करणारी व्यक्ती आयुष्यात असावी. आर्यवीरच्या हृदयाची धडधड वाढली. ते तिच्याकडे पाहत राहिले. काही क्षणांनी अन्वीनेच विचारलं, तुमचं स्वप्न? आर्यवीर हळू आवाजात म्हणाले, पूर्वी फक्त काम. आता? त्यांनी तिच्या डोळ्यात पाहिलं. आता? क्षणभर ते थांबले. आता कामासोबत कोणीतरी असा माणूस असावा ज्याच्यासोबत दिवस संपल्यावर मन मोकळं करता येईल. अन्वीच्या ओठांवर हसू उमटलं. तुम्हाला नक्कीच अशी व्यक्ती मिळेल. आर्यवीर मनातच म्हणाले, ती व्यक्ती माझ्या समोरच उभी आहे. पण ओठांवर शब्द आले नाहीत. अचानक हलक्या सरी सुरू झाल्या. अन्वीने आनंदाने हात पुढे केला. पुन्हा पाऊस. ती लहान मुलीसारखी हसू लागली. आर्यवीर तिच्याकडे पाहतच राहिले. तुला खरंच पाऊस खूप आवडतो. कारण पाऊस पडला की सगळं जग नवीन वाटायला लागतं. आणि मला? ते हळूच म्हणाले. तू हसलीस की तसंच वाटतं. अन्वीने त्यांच्याकडे पाहिलं. दोघांची नजर पुन्हा एकदा एकमेकात हरवली. त्या नजरेत हजारो शब्द होते, पण दोघेही अजून शांत होते. पाऊस वाढू लागला. दोघं खाली पार्किंगमध्ये आले. आर्यवीरने कारचं दार उघडलं. घरी सोडतो. पुन्हा त्रास. तुझ्यासाठी हा त्रास नाही. हे वाक्य ऐकताच अन्वीच्या मनात आनंदाची एक गोड लहर पसरली. घरी पोहोचल्यावर कारमधून उतरताना अन्वी म्हणाली, आजचा दिवस खूप छान होता. आर्यवीर हलकसं हसले. माझ्यासाठीही. ती घरात गेली, पण दार बंद करण्याआधी तिने एकदा मागे वळून पाहिलं. आर्यवीर अजूनही तिच्याकडेच पाहत होते. दोघांनी एकमेकांना हलकसं स्मित दिलं. त्या रात्री आर्यवीर झोपण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांच्या मनात सतत टेरेसवरचा तो संवाद घुमत होता. माझ्यावर मनापासून प्रेम करणारी व्यक्ती. ते स्वतःशीच हसले. आता जास्त दिवस थांबता येणार नाही. त्यांच्या मनाने निर्णय घेतला. लवकरच ते अन्वीसमोर आपल्या प्रेमाची कबुली देणार होते. पण नियतीने त्यांच्या प्रेमकथेसाठी अजून एक सुंदर वळण जपून ठेवलं होतं. अन्वीचा
वाढदिवसानंतरचा पहिला ऑफिस अवॉर्ड जाहीर होईल. तिच्या यशाचा आनंद साजरा करताना आर्यवीर तिच्यासाठी एक खास भेट तयार करतील आणि त्या भेटीत लपलेला एक छोटासा संदेश अन्वीच्या हृदयाची धडधड आणखी वाढवेल. शब्दांपेक्षा सुंदर भेट. टेरेसवर झालेल्या त्या संवादानंतर अन्वी आणि आर्यवीर दोघांच्याही मनात एक वेगळीच शांतता होती. जणू दोघांनीही एकमेकांच्या मनाचे दरवाजे हलकेच उघडलेले होते. प्रेम अजूनही व्यक्त झालं नव्हतं, पण त्याची चाहूल दोघांनाही लागली होती. दुसऱ्या आठवड्यात कंपनीची मासिक मीटिंग होती. सर्व कर्मचारी कॉन्फरन्स हॉलमध्ये जमले होते. कंपनीचे संचालक स्टेजवर आले. या महिन्याचा रायझिंग स्टार परफॉर्मर अवॉर्ड जाहीर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. सगळे उत्सुक झाले. हा पुरस्कार मिळतो आहे. काही क्षण शांतता पसरली. अन्वी देशमुख. क्षणात संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गजराने दुमदुमून गेलं. ईशा आणि समर्थ आनंदाने उभे राहिले. वा अन्वी. अन्वीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिने स्टेजवर जाऊन पुरस्कार स्वीकारला. संचालक म्हणाले, अल्पावधीत मेहनत, प्रामाणिकपणा आणि उत्कृष्ट कामगिरीमुळे अन्वीने सर्वांची मनं जिंकली आहेत. पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला. स्टेजवरून खाली उतरताना तिची नजर आर्यवीरवर गेली. ते टाळ्या वाजवत तिच्याकडे अभिमानाने पाहत होते. त्या नजरेत शब्द नव्हते, पण मला तुझा अभिमान आहे हे स्पष्ट दिसत होतं. दुपारनंतर अन्वी तिच्या डेस्कवर काम करत होती. तेवढ्यात इंटरकॉम वाजला. अन्वी, माझ्या केबिनमध्ये येशील? हो. ती आत गेली. आर्यवीर खिडकीजवळ उभे होते. तिने दार बंद केलं. सर, म्हणजे? ती हसली. आर्यवीर. तेही हसले. अभिनंदन. थँक्यू. हा पुरस्कार तुझ्या मेहनतीचा आहे. तुमच्या विश्वासामुळेच शक्य झालं. आर्यवीर काही क्षण तिच्याकडे पाहत राहिले. मग टेबलाच्या ड्रॉवरमधून एक छोटंसं गिफ्ट काढलं. हे तुझ्यासाठी. अन्वी आश्चर्यचकित झाली. पण आज तर माझा वाढदिवसही नाही. माहितीये. ते हसले. हा वाढदिवसाचा नाही, तर तुझ्या यशाचा आनंद आहे. तिने अलगद गिफ्ट उघडलं. आत एक सुंदर बुकमार्क आणि एक छोटंसं आकर्षक पुस्तक होतं. पुस्तकाच्या पहिल्या पानावर एक छोटंसं हस्ताक्षरात लिहिलेलं वाक्य होतं, ज्यांची स्वप्न मोठी असतात त्यांचा प्रवासही सुंदर असतो. तुझ्या प्रत्येक यशासाठी मनापासून शुभेच्छा. खाली फक्त एकच शब्द, आर्यवीर. आणि बराच वेळ ते वाक्य वाचत राहिली. हे तुम्ही स्वतः लिहिलंय? हो. खूप सुंदर आहे. ती हलकसं हसली. ही भेट मी नेहमी जपून ठेवेन. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर समर्थने सगळ्यांना जवळच्या कॅफेमध्ये कॉफीसाठी बोलावलं. आज अन्वीची ट्रीट. सगळे हसत तिथे गेले. हसणं, गप्पा, फोटो, संपूर्ण संध्याकाळ आनंदात गेली. घरी निघताना ईशा आणि रोहन आधीच निघून गेले. समर्थलाही एका मित्राचा फोन आला. मी निघतो. क्षणात कॅफेबाहेर फक्त अन्वी आणि आर्यवीर उरले. रात्र शांत होती. रस्त्यावर मंद पिवळे दिवे चमकत होते. दोघं हळूहळू पार्किंगकडे चालत होते. अन्वी म्हणाली, आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास होता. का? पुरस्कार मिळाला म्हणून नाही. ती थोडी थांबली. तर माझ्या आनंदात आनंद माणणारी माणसं माझ्या सोबत आहेत म्हणून. आर्यवीर तिच्याकडे पाहत राहिले. अन्वी, हो, तुझ्या चेहऱ्यावरचं हसू असंच कायम राहावं ही एवढीच इच्छा आहे. अन्वीचं हृदय भरून आलं. ती काही बोलू शकली नाही. घरी पोहोचल्यावर तिने पुस्तक पुन्हा उघडलं. त्या हस्ताक्षराकडे ती बराच वेळ पाहत राहिली. तिने डायरीत लिहिलं, आज मला मिळालेला सर्वात मौल्यवान पुरस्कार ट्रॉफी नव्हती, तर आर्यवीरने लिहिलेल्या त्या काही ओळी होत्या. दुसरीकडे आर्यवीर त्यांच्या खोलीत बसले होते. टेबलावर ठेवलेल्या एका छोट्या डब्याकडे ते पाहत होते. त्यात एक नाजूक चांदीचं पेंडंट होतं. ते त्यांनी काही दिवसांपूर्वीच घेतलं होतं. मनात एकच विचार होता, जेव्हा माझ्या प्रेमाची कबुली देईन तेव्हा ही भेट तिला देईन. ते हसले. तो दिवस आता फार दूर नाही, पण नियतीने त्या दिवसासाठी अजून एक सुंदर योगायोग राखून ठेवला होता. कंपनीच्या सुट्टीच्या दिवशी अन्वी आणि तिचं कुटुंब एका सुंदर उद्यानात फिरायला जाणार.
योगायोगाने तिथे आर्यवीरही येतील. ऑफिसच्या बाहेर कोणत्याही औपचारिकतेशिवाय घालवलेले ते काही तास त्यांच्या नात्याला आणखी हळूवार आणि गोड रंग देतील. योगायोग की नियती. रविवारची सकाळ. अनेक दिवसांनी अन्वीला निवांत वेळ मिळाला होता. मृणालने चहा देत विचारलं, आज कुठे जायचं का? शरद वर्तमानपत्र बाजूला ठेवत म्हणाले, खूप दिवस झाले आपण सगळे एकत्र बाहेर गेलोच नाही. अन्वी हसली. चला ना, शहरातलं सूर्यकिरण गार्डन खूप सुंदर आहे, तिथे जाऊया. दोघांनीही लगेच होकार दिला. सकाळी 11 वाजता तिघं गार्डनमध्ये पोहोचले. संपूर्ण परिसर हिरवागार होता. रंगीबेरंगी फुलांचे ताटवे, मध्ये छोटंसं कारंजं, लहान मुलांचा खेळण्याचा भाग, एका बाजूला शांत तलाव. हवेत मोगऱ्याचा मंद सुगंध दरवळत होता. अन्वीने दीर्घ श्वास घेतला. आहाहा, का किती सुंदर वाटतंय. ती आईबाबांसोबत फिरत होती. कधी फुलांचे फोटो काढत होती, कधी तलावाजवळ बसून बदकांकडे पाहत होती. मृणाल तिच्याकडे पाहून हसत होती. लहानपणापासून निसर्गात आली की ही अगदी बदलून जाते. तेवढ्यात दुरून कोणीतरी आवाज दिला, अन्वी. ती मागे वळली. क्षणभर तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. आर्यवीर. समोर आर्यवीर उभे होते. त्यांच्या हातात काही लहान रोपं होती. ते साध्या टी शर्ट आणि जीन्समध्ये होते. ऑफिसच्या गंभीर वातावरणापेक्षा आज ते खूप मोकळे वाटत होते. दोघं काही क्षण फक्त हसत एकमेकांकडे पाहत राहिले. तुम्ही इथे? अन्वीने विचारलं. आर्यवीर हसले. इथल्या नर्सरीतून मी नेहमी झाडं घेतो. म्हणजे आजही? हो. तेवढ्यात मृणाल आणि शरद जवळ आले. अरे आर्यवीर. नमस्कार काका काकू. एकटेच आलात? हो. शरद लगेच म्हणाले, मग आज आमच्यासोबतच फिरा. आर्यवीर थोडे संकोचले. तुम्हाला त्रास? अरे कसला त्रास? मृणाल हसत म्हणाली, तुम्ही आता आमच्या घरचेच आहात. ते वाक्य ऐकून अन्वीच्या गालांवर हलकी लाली उमटली. आर्यवीरच्या चेहऱ्यावरही एक उबदार हसू आलं. चौघं मिळून गार्डनमध्ये फिरू लागले. एका ठिकाणी सुंदर गुलाबाची बाग होती. अन्वी प्रत्येक फुलाकडे बारकाईने पाहत होती. एका पांढऱ्या गुलाबाजवळ थांबून ती म्हणाली, मला पांढरे गुलाब खूप आवडतात. आर्यवीरने विचारलं, लाल नाही? ती हसली. लाल गुलाब प्रेमाचं प्रतीक असतात आणि पांढरे मनाची शांतता, विश्वास आणि निरागस भावना. आर्यवीर तिच्याकडे पाहत राहिले. मनातच म्हणाले, माझं प्रेमही तसंच आहे, शांत, निरागस आणि प्रामाणिक. पुढे चालत असताना त्यांना एका छोट्या कृत्रिम तलावावर लाकडी पूल दिसला. मृणाल आणि शरद पुढे गेले. अन्वी पुलावर थांबून पाण्याकडे पाहत होती. तेवढ्यात तिच्या साडीचा पदर हलक्या वाऱ्यामुळे रेलिंगमध्ये अडकला. ती तो सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. आर्यवीर तिच्या जवळ आले. थांब, मी करतो. अत्यंत सावधपणे त्यांनी पदर अलगद सोडवला. झालं. अन्वीने हळू आवाजात म्हटलं, थँक्यू. आज दुसऱ्यांदा. काय? तू मला धन्यवाद म्हणालीस. मग? मला तुझं हसणं जास्त आवडतं. अन्वी नकळत हसली. आता बरं? खूप. दुपारी सगळे गार्डनमधल्या छोट्या कॅफेमध्ये बसले. कॉफी आणि गरम भजी आली. गप्पा रंगल्या. शरद म्हणाले, आर्यवीर, तुझ्या आईबद्दल अन्वीने सांगितलं. क्षणभर वातावरण शांत झालं. आर्यवीर हळू आवाजात म्हणाले, तिची खूप आठवण येते. मृणाल प्रेमाने म्हणाली, काही नाती जन्माने मिळतात, काही मनाने. मनाने मिळालेली नाती ही तितकीच मौल्यवान असतात. आर्यवीरच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. त्यांनी हसत मान हलवली. सायंकाळी निरोप घेण्याची वेळ आली. अन्वी आणि आर्यवीर गार्डनच्या प्रवेशद्वारापर्यंत एकत्र चालत आले. काही क्षण दोघेही शांत होते. अन्वी म्हणाली, आजचा योगायोग खूप छान होता. आर्यवीर तिच्याकडे पाहून म्हणाले, मला वाटत नाही, हा फक्त योगायोग होता. मग? ते हसले. कदाचित नियतीला आपल्याला पुन्हा भेटवायचं होतं. अन्वी काही बोलली नाही. तिच्या चेहऱ्यावर हसू होतं, पण तिच्या हृदयाची धडधड वाढली होती. त्या रात्री आर्यवीर त्यांच्या बागेत नवीन रोपं लावत होते. त्यांनी पांढऱ्या गुलाबाचं एक रोप अलगद मातीमध्ये लावलं. हसत स्वतःशीच म्हणाले, आजपासून याचं नाव अन्वी.
दुसरीकडे अन्वी तिच्या डायरीत लिहित होती, आज समजलं काही भेटी आधी आज समजलं काही भेटी आधी ठरलेल्या असतात आणि काही माणसं नकळत आपल्या मनात घर करून जातात. प्रेम आता दोघांच्या मनात स्पष्ट होत चाललं होतं. फक्त त्याला शब्द मिळायचे बाकी होते. कथेचा हा भाग इथे संपतो. पुढील भागात ऑफिसमध्ये अन्वीचा वाढदिवस नसला तरी तिच्या नोकरीला 6 महिने पूर्ण झाल्याचा छोटासा आनंद साजरा केला जाईल. त्यानिमित्ताने आर्यवीर तिला त्यांच्या आवडत्या बागेत घेऊन जातील आणि तिथे झालेला संवाद त्यांच्या नात्याला प्रेमाच्या कबुली जबाबाच्या अगदी जवळ नेईल. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज वाचण्यासाठी ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.